नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सिसाच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण एमपीएससीचे पीवायक्यूज डिस्कस करत आहोत आणि हा उपक्रम तुम्हाला निश्चितच आवडत आहे हे आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ओके, हे आपण बघूयात. आता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. एसटीआय प्रिलिम्स 2011 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सर सैयद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली होती. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यांनी स्थापन केलं होतं. ते कुठं स्थापन केलं होतं हा प्रश्न आहे. ओके, पुणे, सातारा, आग्रा आणि अलीगड अशा ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. मी तुम्हाला थोडक्यात सर सैयद अहमद खान यांच्याबद्दल माहिती देतो. सर सैयद अहमद खान यांचे जर आपण पूर्वज बघितले तर आपण ते मुघलांच्या दरबारामध्ये होते असं दिसतं. परंतु ते स्वतः मात्र कालांतराने ब्रिटिशांच्या चाकरीमध्ये आले होते आणि हल्दुआर नावाचं एक संस्थान होतं, लक्षात घ्या. ओके, हल्दुआर या नावाचं एक संस्थान होतं आणि या संस्थानामध्ये हल्दुआर नावाचं संस्थान होतं आणि हल्दुआर संस्थानामध्ये ते सद्र अमीन या पदावर कार्यरत होते. ओके, लक्षात घ्या, सद्र अमीन या पदावर ते कार्यरत होते. आणि मग याच दरम्यान आपल्याला माहिती 1857चा जो उठाव झाला होता त्याच्यात एक प्रकारे प्रत्यक्षदर्शी होते आणि म्हणून 1857च्या उठावाशी निगडीत त्यांनी रिसाला ई असबाब ई बगावत ई हिंद नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं. म्हणून 1857च्या उठावाशी निगडीत 1857च्या उठावाशी निगडीत त्यांनी रिसाला, ओके, रिसाला ई अबवाब रिसाला ई अबवाब ई बगावत ई हिंद ओके नावाचं पुस्तक देखील त्यांनी लिहिलं होतं. बगावत ई हिंद हे नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. आणि कालांतराने ते सेवानिवृत्त झाल्यानंतर मग त्यांनी ओके आपल्या योगदानाला सुरुवात केली होती. आणि मग मुस्लिम समुदायामध्ये ओके शैक्षणिक जागृती घडून येणं, वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार करणं यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. कारण त्यांचं म्हणणं काय होतं की ब्रिटिश राजवटीमध्ये मुस्लिम समुदाय हा मागे पडत चाललेला आहे. कारण का, तर तो परंपरानिष्ठ बनलेला होता. ओके, त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्ये सत्तेमध्ये असणारा समुदाय ओके किंवा समाजामध्ये प्राबल्य असणारा समुदाय ओके हा मुस्लिम समुदाय, आता प्रभावशाली असणारा समुदाय मुस्लिम समुदाय, पण ब्रिटिश काळामध्ये त्या समुदायाची पिछेहाट झालेली आहे असं त्यांचं विश्लेषण होतं. आणि म्हणून मग ती स्थिती सुधारण्यासाठी, ती स्थिती बदलण्यासाठी म्हणून त्यांनी मुस्लिमांमध्ये शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इंग्रजी प्रकारचं एज्युकेशन ओके वैज्ञानवादी प्रकारचं एज्युकेशन त्यांनी इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं होतं ते म्हणजे अलीगड. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली असं आहे. तर बघा, हा मुद्दा इथे समजून घ्या. सर सय्यद अहमद खान यांनी उत्तर प्रदेशामधल्या अलीगड येथे मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय ओके ज्याला आपण माओ कॉलेज असं आपण म्हणतो, MAO मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल म्हणून माओ असं त्याला म्हटलं जातं. तर मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय त्यांनी 1875 मध्ये स्थापन केलं होतं. ओके, मुस्लिम तरुणांना उदार लिबरल अशा प्रकारचं मॉडर्न एज्युकेशन मिळावं हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि कालांतराने याच महाविद्यालयाचं रूपांतर विद्यापीठामध्ये 1920 साली झालं होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ओके जी आहे त्याची मूळ स्थापना ही 1875 मध्ये एका महाविद्यालयाच्या स्वरूपामध्ये झाली होती आणि कालांतराने विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. ओके, पुढचा मुद्दा बघा. 1883 मध्ये अलीगडमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. त्याचप्रमाणे 1886 मध्ये त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची देखील स्थापना केली होती. हे पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्या माध्यमातून मुस्लिम समुदायाची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी हा त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता. म्हणजे थोडक्यात ब्रिटिश काळामध्ये बदल होऊन जी नव्या प्रकारची व्यवस्था निर्माण झाली होती ओके त्या व्यवस्थेमध्ये मुस्लिम समुदायाच्या घटकांना स्थान मिळावं ओके ह्या हेतूने त्यांनी मुस्लिम समुदायाला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न आपल्या शैक्षणिक ओके माध्यमातून किंवा शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून केला होता. त्यासाठी मोहमेडन असोसिएशन, मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स, त्याचप्रमाणे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ओके यासारख्या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. तर हे जे सर सैयद अहमद खान आहेत ओके यांच्या प्रयत्नांनी आपल्याला काय दिसतं, मुस्लिम समुदायामध्ये हळूहळू जागृती निर्माण होऊन एक प्रकारच्या राजकीय जाणीव जागृती निर्माण झाल्या आणि परिणामी आपल्याला भारताच्या राजकारणामध्ये ओके मुस्लिम समुदायाचा एक नव्याने आधुनिक राजकारणामध्ये मुस्लिम समुदायाचा उदय होताना दिसतो. आणि त्यामागे सर सैयद अहमद खान यांचं योगदान हे महत्वाचं मानलं जातं. ओके, तर अशा प्रकारे सर सैयद अहमद खान यांच्याशी निगडीत एक प्रश्न आपण कव्हर केला. ओके, हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही निश्चितपणे कॉमेंट करून आम्हाला कळवा. थँक्यू व्हेरी मच.